नमस्कार मंडळी, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आज. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आमचे सर्वांचे उपवास असतात. संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी आणि नैवेद्यासाठी काही खास पदार्थ केले होते. मराठमोळी आणि महाराष्ट्रीयन पद्धतीने, गावरान पद्धतीने मी स्वयंपाक केलेला होता. मस्त अशी घरची चव आहे. अगदी साधा, सिंपल आणि झटपट पद्धतीने केलेले हे सर्व पदार्थ मी कसे केले ते तुम्हाला दाखवणारच आहे. आपण गोडापासून सुरुवात करूयात. या ताटात वाढली गेलेली बासुंदी आहे, ती कशी केली ती मी दाखवणार आहे. अगदी झटपट पद्धत आहे. बासुंदी करताना शक्यतो पसरटच भांडं घ्यायचं आणि जाड बुडाचं घ्यायचं. मी इथं पॅनमध्येच बासुंदी करत आहे, त्यामुळे जास्त दूध लागलं जात नाही, खाली करपलं जात नाही. बासुंदी करण्यासाठी इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. इथे मी म्हैशीचे दूध घेतलेले आहे. फुल क्रीम दूध आहे. गाईचे दूध घेतलं तर गाईचे दूध खूप पातळ असतं, म्हैशीचे दूध जरा दाटसर असतं, त्यामुळे म्हैशीचे दूधच वापरा. दुधाला आपल्याला मस्तपैकी उकळी काढून घ्यायची. आपल्याला सतत ढवळत राहायचंय. दूध खाली अजिबात लागून द्यायचं नाही. दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे. दूध मस्त तापलेलं आहे. आता या पद्धतीने तुम्ही बासुंदी नक्की एकदा ट्राय करून बघा. रबडीलाही मागे टाकेल अशी बासुंदी होते. 1 मिनिटभर मंद आचेवर असंच दूध आपल्याला आटून द्यायचंय. आता आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ही सगळी साखर मी यामध्ये टाकलेली आहे. दूध थोड्या वेळाने खूप आटणार आहे, त्यामुळे ही साखर या प्रमाणात बरोबर आहे. साखर पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर आपल्याला असं ढवळत राहायचं आहे. हा चमचा असा ठेवून द्यायचा आहे. 1 मिनिटभर असंच मंद आचेवर आपल्याला दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, दुधाला छान उकळी आलेली आहे आणि खूप दूध आटलेलं आहे. अगदी 1 लिटरला अर्धा लिटर दूध आपलं पूर्णपणे आटून गेलेलं आहे. मस्त दाटसरपणा आला आहे दुधाला. दूध आटवून घेण्यासाठी आपण जेव्हा 1 मिनिटभर मंद आचेवर ठेवलं होतं, तेव्हा मी पळी आडवी ठेवलेली, त्यामुळे दूध उतू जात नाही आणि दूध किती आटले त्या पळीच्या अंदाजानुसार आपल्याला कळतं. दुधाला अजून दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला एक प्रोसेस करायची आहे, ती म्हणजे यामध्ये आपल्याला मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर घालायचं आहे. यामध्ये कोणताही खवा वगैरे आपण काहीच घालायचं नाही. या दूध पावडरनेच आपली बासुंदी खूप छान होते. इथे मी 25 ग्रॅम दूध पावडर घेतलेली आहे, म्हणजे मोठे 2 चमचे दूध पावडर आहे. यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने दूध आपल्याला मस्त असं घोटून घ्यायचं आहे, कारण की यातल्या गुठळ्या पूर्णपणे काढायच्या आहेत. व्हिडिओमध्ये बघूनच करा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी यामध्ये दूध घातलेलं आहे आणि व्यवस्थित ह्याच्यातल्या गुठळ्या काढून घेतल्या, फिरवून घेतलेलं आहे. आता हे सगळं दूध आपल्याला त्यामध्ये ओतून द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला या बासुंदीमध्ये घालायचं आहे. व्हिडिओमध्ये बघून तुम्ही करू शकता. याप्रमाणे तुम्ही नक्की एकदा बासुंदी ट्राय करून बघा. अप्रतिम होते. चव ही खूप छान होते. घरातल्यांना वाटणार सुद्धा नाही तुम्ही ही घरी बनवलेली बासुंदी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मग नंतर मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती. इथे मी जायफळ घेतलेलं आहे. जायफळ आपल्याला खिसून घालायचं आहे यामध्ये, पण असं फ्रेशमध्ये जायफळ खिसून घातलं की त्याचा स्वादही खूप छान येतो आणि सुगंधही खूप छान दरवळतो. आता आपल्याला दूध आणि ही जायफळ पावडर एकसंध होऊन द्यायचंय, एकजीव होऊन घ्यायचंय. त्यासाठी आपल्याला 1 मिनिटभर मस्त अशी बासुंदी मंद आचेवर छान अशी उकळून घ्यायची. त्या प्रोसेसमध्येच आपली बासुंदी थोडी आटलीही जाते. पूर्णपणे 1 लिटरचं आपलं अर्धा लिटरला थोडं कमी दूध झालेलं आहे. आता आपली पूर्णपणे बासुंदी तयार आहे. यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे. आपली बासुंदी पूर्णपणे तयार आहे. बघू शकता तुम्ही, छान आपली बासुंदी झालेली आहे. या पूर्ण प्रोसेसला आपल्याला 20 ते 25 मिनिटं लागलेली आहेत. तुम्ही ही मंडळी या पद्धतीने एकदा बासुंदी ट्राय करा आणि मला कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा. आता बासुंदी आपल्याला थोडी थंड करून घ्यायची, मग आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. फ्रीजमध्ये ठेवल्यावर 1 तासाने बासुंदी पूर्णपणे घट्ट होते. रबडीलाही मागे टाकणारी आपली बासुंदी खूप छान होते. नक्की ट्राय करून बघा. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय केलात तर मला स्वतः कमेंट करून सांगाल बासुंदी कशी झाली ती. बासुंदी आपल्याला थंड करून घ्यायची आहे, मग फ्रीजमध्ये ठेवायचे. मी थंड होण्यासाठी बासुंदी ठेवून दिली. मला आता मटार पुलाव करायचा आहे. त्यासाठी इथे मी वाडा कोलम घेतलेला आहे. 1 ग्लास. 1 ग्लास वाडा कोलम घेतलेला आहे आणि 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. मला खूप सारा कमेंट आला होता की मटार पुलावची रेसिपी तुम्ही कुकरमध्ये न दाखवता टोपामध्ये कशी करता ते नक्की दाखवा. त्यामुळे मी आज मटार पुलाव टोपामध्येच करत आहे. बासुंदी आपली थोडीफार थंड झाली आहे. अजून 1-2 मिनिटांनी ही बासुंदी मी फ्रीजमध्ये ठेवून देणार. फ्रीजमध्ये ठेवल्यावर पूर्णपणे दाटसर होते ही बासुंदी. थंड झाल्यावर खूप घट्ट होते.
त्याला तर मंडळी आपण भात करायला घेऊयात. त्यासाठी मी एका टोपामध्ये 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे. तेल आणि तूप तुम्ही मिक्स करून घेतलं तरीही चालेल किंवा तुम्ही पूर्णपणे तुपामध्ये किंवा तेलामध्येही करू शकता. या ठिकाणी मी पूर्ण खडे मसाले घातलेले आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही खडे मसाले घ्या. हे खडे मसाले तेलामध्ये पूर्णपणे फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे मी एक मिरची मोडून घातलेली आहे. वेलची घालताना मात्र लक्षात ठेवा की वेलचीचे तोंड उघडं करूनच ठेवायचं आहे, म्हणजे वेलची थोडी ठेचूनच घालायची आहे. मिरची चांगली मग तेलामध्ये फ्राय झाली की त्याचा पूर्णपणे अर्क भाताला व्यवस्थित लागतो. त्यामुळे भाताची चव आणि सुगंधही खूप छान येतो. यामध्ये 2 मोठे कांदे चिरून टाकलेले आहेत आणि हे चांगले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचेत आपल्याला. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि इथे 2 मोठे टोमॅटो मी चिरून घातलेले आहेत बारीक. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी चांगलं ठेचून खलबत्त्यात घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घातलेलं आहे. आता हे चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला. 1 मिनिटभर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. आलं आणि लसणाचा पूर्णपणे कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचंय. टोमॅटो मऊ झालेला आहे आणि पूर्णपणे तेल सुटलेलं आहे. आता मटर घालायचं आहे यामध्ये. फ्रेश असा मटर घातलेला आहे 1 वाटी. तर चांगला यामध्ये परतून घेतला आणि आता मी यामध्ये तांदूळ घालत आहे. तांदूळ स्वच्छ धुतला आहे 3 पाण्याने. वाडा कोलम तांदूळ मी वापरलेला आहे. तुम्हाला आवडेल तो कोणताही तांदूळ इथे वापरू शकता. तांदूळ 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला. अशी परतल्याने भात छान होतो आणि छान चव लागते. त्याचबरोबर 1 चमचा मीठ घातलेला आहे. धना पावडर, जिरा पावडर, बडीशेप पावडर आणि बिर्याणी मसाला 1-1 चमचा मी घेतलेला आहे. ते यामध्ये टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर पूर्णपणे मसाल्यांमध्ये तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचंय. आणि इथे मी कोमट करून पाणी घातलेलं आहे. 1 ग्लासाला 2 ग्लास पाणी मी कोमट करून यामध्ये घातले. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. आता टोपामध्ये पण भात छान होतो आणि जास्तही वेळ लागत नाही, पटकन होतो. मस्त असा भाताला कड आला आहे, उकळी आली आहे. आता पूर्णपणे पाणी आपल्याला यामधलं आटवून द्यायचंय. पाणी आटल्यावर 1 मिनिटभर मंद आचेवर झाकण ठेवून मस्त अशी वाफ काढून घ्यायची. भात मुरवून घ्यायचंय पूर्णपणे आपल्याला. बघू शकता तुम्ही 1 मिनिटभर मंद आचेवर झाकण ठेवून आपल्याला मस्त भात मुरवून घेतलेला आहे. भात आपला मऊ मोकळा सुटसुटीत झालेला आहे. भाताचा मस्त असा सुगंध घरभर दरवळत होता. बघू शकता मटर पुलाव आपला तयार झाला आहे. आता मी तुम्हाला मस्त अशी भन्नाट चवीची भातासोबत आणि पुरीसोबत खाण्यासाठी एकच अशी चरचरीत फ्लावर बटाटा मटारची भाजी कशी केली ते दाखवणार आहे. माझ्या या पद्धतीने भाजी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. अप्रतिम चव होते. फ्लावर मी गरम पाण्यात ठेवलेला आहे आणि बटाट्याची साल काढून बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला वाटण करायचं आहे. त्या वाटणासाठी मी कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये मी 2 मोठे कांदे उभे चिरलेले टाकणार आहे. कांदा यामध्ये टाकला आणि चांगला परतून घेतलेला आहे. कांदा परततानाच यामध्ये आपल्याला खडा मसाला घालायचा आहे. खडा मसाल्यामध्ये 1 वेलची, 2-3 मिरी, 1 इंच दालचिनीचे तुकडे आणि 1 स्टार फूल घेतलेला आहे. आता हे यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि कांद्यासोबतच मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदे आणि हे मसाले चांगले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. कांद्याचा पूर्णपणे कलर लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. कांदाच भाजताना आपल्याला कांदा थोडा बाजूला करून त्यामध्ये मी 3 टोमॅटो कट करून घालणार आहे. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. याप्रमाणे कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊन याचं वाटण करून तुम्ही भाजीमध्ये घाला. खूप छान भाजी होते. चवही खूप छान येते आणि कलरही खूप छान येतो भाजीला. 1 मिनिटभर कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतला आणि व्यवस्थित परतून झाल्यावर यामध्ये मी 1 चमचा खसखस घातलेली आहे. खसखस ही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. या ठिकाणी थोडंसं मीठही घालू शकता. हे घातल्यामुळे याची चव मात्र भन्नाट होते वाटणाची आणि कांदा टोमॅटोही व्यवस्थित परतला जातो. बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त कांदा टोमॅटो भाजला गेला आहे. पूर्णपणे त्याचा कच्चा वासही गेलेला आहे कांदा टोमॅटोचा. कांदा टोमॅटो व्यवस्थित थंड करून घ्यायचा आणि ह्याचं आपल्याला वाटण करायचं आहे. कांदा टोमॅटोचं वाटण करताना यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचे काही काप घ्यायचे आहेत. ओलं खोबरं मात्र जास्त घ्यायचं नाही, अगदी थोडंसंच घ्यायचं आहे. इथे 1 ते 2 इंच मी ओलं खोबरं घेतलेलं आहे बारीक कट करून. ह्याचं मस्त असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे. त्याच कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे.
एक तमालपत्रिका आणि एक वेलची घातला आणि केलेलं बारीक वाटण यामध्ये टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे. केलेलं वाटण आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. सगळं वाटण यामध्ये मी घातलेलं आहे आणि जरी आपण कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतला असला तर आपण त्यामध्ये खोबरंही घातलं आहे. मसाला आपल्याला 1 मिनिटभर चांगला परतून झाल्यावर यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहे. आलं लसूण पेस्ट चांगला कच्चा वास जाईपर्यंत मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यावर यामध्ये मी फ्लावर आणि बटाटा घालून घेत आहे आणि मटारही घातलेला आहे. फ्लावर मात्र मी गरम पाण्यातून काढून घेतलेला आहे. तर ह्या सगळ्या भाज्या या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्णपणे मसाला भाज्यांमध्ये छान असा मुरतो आणि भाज्या खूप छान लागतात. तर आपल्याला 1 मिनिटभर मंद आचेवर असंच सतत परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला या ठिकाणी घालू शकता. आता परत आपल्याला 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये मी 2 मोठे चमचे दही टाकणार आहे. दही पूर्णपणे छान आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मसाले सगळे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. दही टाकलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आपण. यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तुम्ही मंद आचेवर पाणी न घालता भाजी शिजवून घेऊ शकता आणि अशीच मस्त भाजी खाऊ शकता. पण मी पाणी घालणार आहे यामध्ये कारण की मला थोडीशी दाटसर भाजी करायची आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लागला होता, त्यातच मी थोडंसं पाणी घेतलं आणि चांगलं ढवळून यामध्ये टाकलेलं आहे. भाजी मस्त आपली परतून घ्यायची आणि मंद आचेवर झाकण ठेवून 1 मिनिटभर भाजी छान शिजवून घ्यायची आहे. यामध्ये आता आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा बडीशेप पावडर घालायचं आहे. हे सगळे मसाले आपण यामध्ये घालून मस्त असं मंद आचेवर झाकण ठेवून 1 मिनिटभर आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे भाजीला. भाजी छान शिजवून घ्यायची आहे. भाजीचा पूर्णपणे कलर बदलेपर्यंत म्हणजे भाजीला छान असं तेल सुटेपर्यंत भाजी आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. भाजी आपली तयार आहे. माझ्या या पद्धतीने भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. अप्रतिम चव होते, छान लागते. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे. ही भाजी तुम्ही पुरीसोबत, भातासोबत खाऊ शकता. पूर्ण ताटामध्ये एकच भाजी पुरेशी आहे. बघू शकता मस्त झाली आहे. भाजीचा कलरही खूप छान आलेला आहे. या भाजीसाठी आता खाण्यासाठी आपल्याला आणि बासुंदी बरोबर खाण्यासाठी गरमागरम पुरी करून घ्यायची आहे. पुरीसाठी मी गव्हाचे पीठ असं घट्ट मस्त मळून घेतलेलं आहे. जास्त लहानही नाही आणि मोठ्याही नाही, मध्यम आकारामध्ये मस्त अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. मस्त अशा पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. पुरीचं पीठ कसं मळायचं ते मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मस्त असं गव्हाचं पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. पुऱ्या छान फुगतात. अजिबात रवा वगैरे काहीच घातलेलं नाहीये. बघू शकता 1 आणि 1 पुरी मस्त आपली तळलेली आहे, ती छान फुगलेली आहे. याचप्रमाणे सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत. देवीच्या नैवेद्यासाठी आपल्याला ताट करायचं आहे. 7 वाजलेले आहेत आणि आता उपवास सोडण्याची वेळ झाली आहे. देवीला नैवेद्य दाखवून पुस्तक वाचण्याची वेळ झालेली आहे. संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवूनच पुस्तक वाचून आरती वगैरे होते. त्यामुळे देवीला मी नैवेद्य दाखवणार आणि नंतर जेवणाच्या वेळेला मी पूर्णपणे पुऱ्या सगळ्या तळून घेणार आहे गरमागरम. चला तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. बघू शकता पुऱ्या आपल्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत. याप्रमाणे तुम्ही ही पुरी करू शकता. अजिबात यामध्ये काही रवा वगैरे घातलेला नाही, फक्त गव्हाच्याच पुऱ्या आहेत या. अशी गरमागरम पुरी, बासुंदी किंवा बटाट्याची भाजी खूप छान लागते आणि पुरी आणि बटाट्याची भाजी मला खूप आवडते. बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तिथे जाऊन नक्की पहा. मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. महालक्ष्मी किचनचे सर्व पदार्थ खूप छान आणि घरगुती पद्धतीने केलेले आहेत. घरगुती मसाल्यांमध्ये तुम्हाला घरगुती पद्धतीने केलेले पदार्थ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि घरी बनवलेल्या पदार्थांना कुठल्याही हॉटेलची सर येणार नाही, हे मात्र मी नक्कीच सांगेन. बघू शकता मंडळी तुम्ही, बासुंदी किती मस्त झाली आहे. मस्त अशी दाटसर बासुंदी आपली तयार आहे. खूप छान चव होते. नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा आणि या पद्धतीने केलेल्या भाजीला काय नाव द्यायचं तेही मला नक्की सांगा. मस्त अशी पुरीसोबत आणि भातासोबत एकच भाजी आपली तयार आहे, ती पण अप्रतिम चवीची. तुम्हीही या मंडळी जेवायला. मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा.
पुन्हा एकदा सांगते, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.